नमस्कार. आपला देश फक्त मनाला कृषीप्रधान आहे, पण प्रत्यक्षात आहे का? या कवितेच्या माध्यमातून बघूया. की अनाथाला राजा बनून व्यर्थ दर्पका वाढविला, राजा नव्हताच कधी राजा म्हणून छळका चालविला. मध्यम नव्हताच कधी व्यापार आणि दुय्यम नोकरी. मध्यम नव्हताच कधी व्यापार आणि दुय्यम नोकरी, मग कनिष्ठच होती शेती, मग उत्तम म्हणून छळका चालविला. मान नाही, सन्मान नाही, सत्ता नाही, ताज. अहो मान नाही, सन्मान नाही, सत्ता नाही, ताज, मग हा शेतकरी राजा बघा, कष्ट करूनही अन्नाला मोताज. शेतकऱ्याची पोरं चालविती सरकार. अहो शेतकऱ्याची पोरं चालविती सरकार, अनुदान देऊन जगविती कास्तकार. पारतंत्र्य गेले आणि स्वातंत्र्य आले, घेतला समृद्धीचा ध्यास, आणि राष्ट्राचा हा अन्नदाता बघा कवटाळतोय मृत्यूचा फास. शिक्षित नाहीत सोबत प्राध्यापक, साहित्यिक ना भांडवलदार. शिक्षित नाहीत सोबत प्राध्यापक, साहित्यिक ना भांडवलदार, स्वतःच्या कष्टावर आणि निसर्गाच्या उपकृपेवर अन्नदाता आहे निराधार. जवान लढतात देशासाठी, नेते लढतात सत्तेसाठी, पण कास्तकार लढतो सर्वांसाठी, पण मरतो मात्र फक्त स्वतःसाठी. नेता नाही, नेतृत्व नाही, नाही कोणी सरदार. नेता नाही, नेतृत्व नाही, नाही कोणी सरदार, अनुदानासाठी दरवर्षी झिजवता हा शासकीय दरबार. जय जवान जय किसान शब्द छल वाटतात सारे. अहो जय जवान जय किसान शब्द छल वाटतात सारे. दिवस रात्र कष्ट करूनही गरिबीचे भोग याच्या नशिबी आले. म्हणे लोकशाहीचा ध्यास हा सर्वांचा समान विकास. म्हणे लोकशाहीचा ध्यास हा सर्वांचा समान विकास. दलाल इथे श्रीमंत होती आणि कष्टकरी होती भकास. देशाचे पोशिंदे आम्ही, दर्जा आमचा सर्वांहून महान. अहो देशाचे पोशिंदे आम्ही, दर्जा आमचा सर्वांहून महान. आणि कसे म्हणावे स्वातंत्र्य याला, आणि कसा आमचा भारत देश महान. कसे म्हणावे स्वातंत्र्य याला, आणि कसा आमचा भारत देश महान. ही इथल्या शेतकरी राजाची अवस्था आहे.